मॅनेजमेंटमध्ये हेल्थमध्ये गुड हॅबिट आणि बॅड हॅबिट म्हणजे काय? आता गुड हॅबिट ह्या पाहण्यापूर्वी आपल्याला आधी हे पाहिलं पाहिजे. आता दिसतंय ना? हो सर. हा, हे पाहण्यापूर्वी आपल्याला हे पाहिलं पाहिजे की हॅबिट म्हणजे काय. हॅबिट म्हणजे समथिंग दॅट यू डू ऑफन अँड रेग्युलरली, समटाइम्स विदाउट नोईंग दॅट यू आर डुईंग इट. हॅबिट म्हणजे अशा गोष्टी की काहीतरी आपण अनेकदा नियमितपणे करत असतो. कधी कधी ह्या गोष्टी आपल्या न कळत हे होत असतात. आपल्याला हे कळत देखील नाही की आपण ते करत आहोत. त्याला म्हणतो आपण सवय. आदत से मजबूर. काही गोष्टी बघा, काही लोकांना वेगवेगळ्या सवयी असतात. ते म्हणतो आदत से मजबूर आहे, म्हणजे याला म्हणतो आपण सवय. सवयी ह्या दोन भागामध्ये, दोन प्रकारामध्ये मोडल्या जातात. एक म्हणजे गुड आणि दुसरी म्हणजे बॅड. गुड हॅबिट ह्या आरोग्याच्या दृष्टीनं, व्यक्तिमत्वाच्या दृष्टीनं अतिशय चांगल्या आहेत. बॅड हॅबिट ह्या व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने, आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत घातक असतात. पण बऱ्याच वेळा चांगल्या सवयीकडे व्यक्ती लवकर वळत नाही, वाईट सवयीकडे व्यक्ती लवकर वळतो. हे टेंडन्सी आहे व्यक्तीची. चांगल्या सवयी लवकर लागत नाही, चांगल्या सवयी जर लागल्या तर लवकर सुटत नाहीत, आणि वाईट सवयी लवकर लागतात, आणि त्या जर लागल्या तर त्याच्यामध्ये व्यक्तिमत्वाचा विकास थांबतो. याला म्हणू आपण सवयी. हे चांगल्या सवयी आणि वाईट सवयी. मग चांगल्या सवयी म्हणजे काय की ज्या सवयींना समाजामध्ये मान्यता असते, ज्या सवयीमुळे व्यक्तिमत्वाच्या विकासात चालना मिळते, ज्या सवयीमध्ये नियमाला धरून असतं, ज्या सवयी ह्या लोकांकडून अंगीकारल्या जातात चांगल्या, त्या असतात चांगल्या सवयी. किंवा ज्या सवयी इतरांसोबत आदर्श ठेवतात त्या आहेत चांगल्या सवयी. मग याच्या उलट विचार करा तुम्ही की बॅड हॅबिट म्हणजे काय, चुकीची सवय. म्हणजे याची व्याख्या आहे बघा या स्लाइडमध्ये की अ बॅड पॅटर्न, a bad pattern of behavior that is customary and regular, or that is often repeated. एखादी चुकीचा पॅटर्न, एखादी चुकीची बाब, एखादी चुकीची गोष्ट आपल्या वर्तनामधून ती अनेक वेळा नियमितपणे घडत असते, रिपीट होत असते, त्याला म्हणतो आपण बॅड हॅबिट. अ बॅड पॅटर्न, ते शब्द वापरलाय तिथं, अ बॅड पॅटर्न ऑफ बिहेवियर. आपल्या वर्तनाविषयीचं चुकीचं पॅटर्न, चुकीचा संकेत आपल्याकडून झालं, चुकीच्या गोष्टी घडणं, म्हणजे याला म्हणतो आपण. त्यानंतर बघा या बॅड हॅबिटमध्ये कॉमन बॅड हॅबिट कोणते आहेत? मोतीराम काही बोलू नका. कॉमन बॅड हॅबिट कोणते आहेत? की नेल बायटिंग. बघा बऱ्याच लोकांना या सवयी असतात. नख कुरतडणे. माझा लहान मुलगा 3री-4थीला असताना नेहमी नख कुरतडायचा. त्याला बोलत असताना तो काय करता, असं तोंडात बोट ठेवायचा आणि हा मुलगा जसं करतोय ना तसं तो नख कुरतडायचा. आता हे नख कुरतडण्याची लोकांची नख कशी असतात, एकदम इजा होते ताबडतोब त्यांच्या नखाला. नेल बायटिंग ही चुकीची सवय, व्यक्तिमत्वावर याचा चुकीचा प्रभाव पडतो. त्यानंतर बऱ्याच लोकांना वाईट सवय काय असते, हेअर पुलिंग और ट्विलिंग, म्हणजे केसामध्ये बोटं घालणे, केस चाळणे, केसांशी खेळणे, हे देखील
बऱ्याच लोकांच्या चुकीच्या सवयी असतात. ते समजून नेहमी नेहमी हात फिरवणे. मध्यंतरी ते अनिल कपूर मिथुन चक्रवर्तीच्या केसाची हे आली होती बघा, म्हणजे आपल्या लहानपणी, तुमच्या लहानपणी. तर ते अनिल कपूरच्या केसांचा असा फुगा असायचा आणि गोविंदा किंवा मिथुन चक्रवर्तीची यांच्या कल्ले असं कळत असायचे. आणि मग तेव्हा ते मुलं काय करायचे, नेहमी नेहमी थोडंसं 5-10 मिनिट झाले तर केस असे दोन्ही बाजूनी असं डोक्यात हात घालायचे आणि फिरवायचे जोरजोरात. त्याच्यामुळे देखील आपल्या व्यक्तिमत्वाचा परिणाम असा होतो, तुम्ही राहा एकदा नीटनेटकं विंचरा ते केस, पण नेहमी नेहमी त्यांच्याशी खेळू नका. याच्यामुळे काय होतं, समोरच्या व्यक्तीवर आपल्या व्यक्तिमत्वाची चुकीची छाप पडते. हे एक चुकीची सवय, हेअर पुलिंग ऑर ट्विलिंग, केसांशी खेळणे किंवा केस ओढणे. त्यानंतर काही लोक पहा सतत नाकात बोटं घालत असतात, नोज पिकिंग, सतत नाकात बोटं घालणे, नाक कोरणे, ह्या सवयी असतात. आता हा मुलगा देखील बघा, छोटा मुलगा आहे, पण हे छोट्या मुलाचं सोडून द्या, पण मोठी माणसं देखील बऱ्याच वेळा अशा गोष्टी चुकीच्या करत असतात. ह्या कॉमन बॅड हॅबिट आहे समाजामध्ये, आपल्याला अशी लोक पाहायला मिळतात आणि त्याचा परिणाम आपल्या व्यक्तिमत्व विकासावर होत असतो न कळत. हे आपल्या लक्षात असू द्या. शिक्षक म्हणून, म्हणजे शिक्षक म्हणून जाऊ द्या, पण एक नागरिक म्हणून ह्या चांगल्या सवयी आपण तोडल्या पाहिजे. वाईट आपले चांगल्या सवयी जोडल्या पाहिजे, वाईट सवयी आपण तोडल्या पाहिजे. बऱ्याच वेळा पहा हा ट्रेंड असतो एकांची, की जे आपल्याला खरेदी करायचं नाही ते पण आपण खरेदी करतो. एकदा मॉलमध्ये गेला की जे लागत नाही ते खरेदी करतो. म्हणजे जीवनावश्यक वस्तूला आपण प्राधान्य दिलं पाहिजे, साहजिक आहे. आपण खरेदी पण केली पाहिजे, पण आपण अनिवार्य जे आपल्याला लागत नाही, ज्याची गरज नाही, अशी आपण शॉपिंग करतो. पण मॉलमध्ये आता कधी याच्यानंतर मॉल बंद होईल की काय होईल अशी धारणा लोकांची असते. हे पण चुकीची सवय. त्यानंतर काही लोक बघा बोटं मोडत असतात, क्रॅकिंग नकलेस, काही काही लोक अशी बोटं मोडत असतात. फार सवयी असतात काही काही लोकांना, मागे बोटात धरून बोलणे, बोटं अशी मोडणे, हे देखील समाजमान्य वर्तन नाही आहे. पण या चुकीच्या सवयीमुळे आपल्या व्यक्तिमत्वावर छाप पडते, आपल्या व्यक्तिमत्वाच्या विकासाला हे खीळ बसवतात. म्हणजे आपल्या हेल्थला हे कारणीभूत ठरतात, हेल्थ बिघडवण्यासाठी. हे आहेत काही कॉमन बॅड हॅबिट. मग याच्या म्हणजे कॉमन बॅड हॅबिटवरून हे लक्षात घ्यायचं की हे आपल्याला करायचं नाही, म्हणजे कोणत्या गोष्टी आहेत त्या आपण केल्या पाहिजे, याच्यावरून आपल्याला आपोआप त्याचा बोध होतो. त्यानंतरच बघा कॉमन बॅड हॅबिटमध्ये काय होतं, आणखी एक सवय असते लोकांना, कोणती, की बिईंग नो इट ऑल. असं वाटतं तो समाजामध्ये की मला सगळंच माहीत आहे. बाबा हा जो व्यक्ती आहे ना, आता इथं मुद्दाम चित्र दाखवलेलं नाही आहे, पण एखाद्या व्यक्तीवर ते चूक होऊ शकतात, म्हणून इथं ॲनिमेशन घेतलेलं आहे की बिईंग नो इट ऑल. एखाद्या व्यक्तीला जास्त ओव्हर कॉन्फिडन्स असतो किंवा ॲटिट्यूड असतो त्याच्यामध्ये की मला सगळं येते. ही सुद्धा चुकीची सवय आहे. आपल्याला ज्या गोष्टी येत नाही त्या शेअर केल्या पाहिजेत, लोकांकडून जाणून घेतलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. पण लोकांना येतच नाही तरी लोक म्हणतात की मला सगळं येतं, मला शिकवू नका. असं आपल्याला बऱ्याच वेळा समाजामध्ये अशी बोलणं आपल्या लक्षात, चर्चा आपल्याला लक्षात येते. ही एक चुकीची सवय आहे की बिईंग नो इट ऑल, मला सगळं माहीत आहे, मला सांगू नको, मला शिकवायचा प्रयत्न करू नको. बऱ्याच वेळा साधारणतः हे नवऱ्याकडून बायकोला टोमणे मिळत असतात, मला सांगू नको, मला शिकवू नको, मला सगळं येत आहे, तू तुझं काम कर. अशा गोष्टी आपल्याला समाजामध्ये
पाहायला मिळतात. ही सुद्धा वाईट सवय आहे, चुकीची सवय. त्यानंतर बघा, चविंग विथ माउथ ओपन. बऱ्याच वेळा काय होतं, आपण जेव्हा हे करतो, काय खातो काय एखाद्या गोष्टी, तर त्याच्यामध्ये नुसतं विनाकारण चावत असतो आपण. चविंग विथ माउथ ओपन म्हणजे तोंड उघडं ठेवून आपण काही काही गोष्टी अशा सतत चावत असतो. हे पण चुकीचं आहे. एकदा तोंडात घास घेतला की आपण तो तोंड बंद करून ते चावलं पाहिजे. पण काही लोक मुद्दाम तोंड उघडं ठेवतात, चावतात, बाहेर काढतात, परत काहीतरी करतात. ही सवय लहान मुलांमध्ये जास्त असते. म्हणून मित्रांनो, आपली जे लहान मुलं असतील त्यांना घडवताना ह्या चुकीच्या सवयी टाळल्या पाहिजे. त्यांना आपण हे, माझा एक भावाचा मुलगा आहे लहान, तो काय करीत असायचा लहानपणी, की एकदा त्याला तोंडात घास असला की तो अर्धाच घास ठेवायचा आणि त्याची मम्मी म्हणायचं मला पाणी द्या. त्याची मम्मी त्याला पाणी द्यायची. मग तो काय करते, ते तोंडातला घास गुळला घ्यायचा, एक घोल घ्यायचा आणि ते घोल परत त्या ग्लासमध्ये टाकायचं, म्हणजे ते पाणी सगळं घालवायचं. ही पण चुकीची सवय. म्हणजे चुविंग विथ माउथ ओपन. आपल्याला घास जर आपण घेतला तर माउथ ओपन न ठेवताना तो चावला पाहिजे. घास 32 वेळा चावावा हा नियम आहे. पण कोणताच माणूस हा 32 वेळा घास चावत नाही. 32 वेळा जर प्रत्येक घास चावत गेला तुम्ही, तर तुम्हाला जेवायला 1 तास लागेल. तर हे सवय चांगली आहे. त्यानंतर बघा, काही लोक असे लहरी असतात. लहरी कसे, इथं बघा, इथं हे चित्र दिले, लहरी असतात काही लोक. काही लोक मुद्दाम म्हणजे आली लहर त्याला कहर, आपल्याकडे एक म्हण आहे तशी. काही लोक अशी लहरी असतात की जे लहरीमध्ये काही पण करू शकतात. त्यानंतर काही लोक बघा, क्रॉनिक म्हणजे काही लोक असे चोरून ऐकण्याची सवय असते. पाहिजेचा नवरा बोलतोय किंवा तिचा बॉयफ्रेंड किंवा कोणी असेल, तिचे मिस्टर बोलत आहेत आणि हे दरवाजाच्या मागून ऐकते. हे पण त्याचं लहरी असतात. काही लोक अशी चोरून ऐकतात किंवा असं वाटतं की आपल्या विरोधात बोलतात काय, किंवा कोणाशी दुसऱ्या मुलीशी बोलतो काय, हा ही बाई हे ऐकते. ही सुद्धा चुकीची सवय. आणि काही लोकांना ह्या सवय असतात की जन्मजात ही सवय असते, आई वडिलांकडून शक्यतो ती येत असते. ते म्हणजे लेटनेस. कायम उशिरा जाणं, कायम. असं वेळेवर हा व्यक्ती कधीच येत नाही, कायम उशिरा असतो. कारण याच्या म्हणजे त्या क्रॉनिक लेटनेस म्हणतो आपण त्याला. जन्मजात त्याला किती वेळेचं भान ठेवायचा प्रयत्न केला तरी देखील तो व्यक्ती उशिराच होत असतो, उशिराच करत असतो. आपल्या म्हणजे या सवयी तुम्हाला सगळ्यांना आहेत असं मला म्हणायचं नाही, पण आपल्या आजूबाजूला या सवयी असलेल्या आणि चुकीच्या सवयी असलेल्या लोकांना आपण आपल्या आजूबाजूला पाहत असतो आणि त्याचा परिणाम त्यांच्या व्यक्तिमत्वावर होत असतो. पण त्याला त्याची जाणीव नसते. दुसऱ्यांनी त्याला समजावल्यानंतर त्याची सवय सुटण्यास मदत होते. पण ह्या सवयी वेळीच आवर जर घातला तर आपलं व्यक्तिमत्व चांगल्या पद्धतीचं होतं, चांगल्या पद्धतीने त्याचा विकास होतो. पुढे जाऊ आपण. वाईट सवयीच्या बाबतीमध्ये आणखी काही आहेत बघा. तर काही लोक काय करतात, असे ग्रास्पिंग करतात, काहीतरी ग्रास्पिंग. आता ही मुलगी आहे ना, या मुलीला वाटते की ह्या दोघी बोलतायत तर माझ्याविषयी काहीतरी ग्रास्पिंग करतात, चर्चा कर विनाकारण सांगा, किंवा ती जे बोलते ती गुपचूप ऐकते इकडून, ग्रास्पिंग करतात. काही लोक काही पेन घेतला, पेन्सिल घेतली की तोंडात घालतात, पेन्सिल चविंग. बघा लहानपणी आपल्या आजूबाजूला आपले मित्रमैत्रिणी असतील तर त्यांचं पेन्सिल तर तो मागचं साधारणतः असं कुरतडलेलं असायचं. काही लोक शर्टाचं बटन असं तोंडात घालून चावत असतात. काही लोक विनाकारण काही गोष्टी करत असतात, त्याचा आपल्या व्यक्तिमत्वावर
परिणाम होत असतो, आरोग्यावर त्याचा परिणाम होत असतो, ही देखील चुकीची सवय. त्यानंतर काही लोकांना, काही मुलांना, विशेषतः लहान मुलांना ही सवय असते पॉपिंग गम. काही लोक विनाकारण च्युइंगम घेतात, च्युइंगम 2-2 घंटे 3-3 घंटे चावतात, त्याचे फुगे फोडतात, परत गिळून घेतात, फुगे फोडतात, परत फोडतात, परत चावतात, फुगा फुगवतात. समोरच्या माणसाला किळस येते त्याची, तरी या व्यक्तीचं गम खाणं, पॉपिंग गम सुरूच असतं. आता हे पण देखो, ही एक वाईट सवय व्यक्तीची, ती म्हणजे लिप बायटिंग. काही लोकांना विनाकारण ओठ चावण्याची, ओठ दाबण्याची, ओठात दाताखाली ओठ नेण्याची सवय असते. हे देखील आपल्या वाईट सवयीमध्ये येतं, लिप बायटिंग. त्यानंतर आपण वर्गामध्ये बसलोय, वर्गामध्ये मित्रमैत्रिणी आपल्या सगळे एकत्र आहेत, पण विनाकारण एखाद्याच्या कानामध्ये काहीतरी सांगायचं आणि त्याच्याकडे पाहून सांगायचं, त्याला शंका आली पाहिजे असं. आता इथं बघा, हे 2 मुलं आहेत ना, ही 2 मुलं गप्पा मारतायत एकमेकाच्या कानामध्ये, पण याला असं वाटतंय ह्या व्यक्तीला की माझ्याविषयी काहीतरी बोलत आहे. विस्परिंग इन फ्रंट ऑफ अदर पीपल. अदर पीपल म्हणजे इतरांच्या सोबत असताना विनाकारण कानामध्ये असं गुणगुणणे, विस्परिंग, ही देखील वाईट सवय. त्यानंतर ड्रिंकिंग अ लॉट ऑफ कॉफी. आता बरेच लोकांना ही सवय जास्त आहे आपल्या भारतामध्ये, की लॉट ऑफ कॉफी, खूप कॉफी किंवा चहा पित असतात काही लोक. बोर झालं चला कॉफी पिऊ, बोर झालं चला चहा पिऊ, म्हणजे हे. त्यानंतर हे पण कॉफी जास्त खाणं, जास्त पिणं, हे देखील आरोग्यास घातक असतं, म्हणून हे वाईट सवयीमध्ये येतं. त्यानंतर इटिंग अ लॉट ऑफ स्वीट्स अँड चॉकलेट. काही लोक चॉकलेट खाण्याची खूप सवय असते, लहान मुलांना विशेषतः हे असते, त्याचे दात 12-13 वर्षाच्या होईपर्यंत सगळे किळतात, अशी मुलं मी पाहिलेली आहे. आता हे बघा, ही मुलगी चॉकलेट, हे तिच्याकडे तोंडात चॉकलेट घेतलं मोठा बाईट आणि डोळ्यावर सुद्धा चॉकलेट ठेवलेले, इतकं चॉकलेट खाते. त्यानंतर स्मोकिंग सिगारेट, ही एक वाईट सवय सिगारेट पिण्याची. विशेषतः बायकांमध्ये ही सवय आता हळूहळू रुजू पाहत आहे. मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेले आहे की खेडेगावातल्या नाही तर शहरातल्या बायका सुद्धा सिगारेट पिताना, दारू पिताना मी पाहिलेले आहेत, बिड्या पिताना पाहिलेले आहेत. तर हे स्मोकिंग सिगारेट, मग तो व्यक्ती पुरुष असो की स्त्री असो, हे चुकीचंच आहे, आरोग्यास घातक आहे, चांगली सवय ही नाही, ती आपण सोडली पाहिजे. त्यानंतर बघा, इटिंग मेनी टाइम्स इन फास्ट फूड. सतत फास्ट फूड खाणे, सतत. आणि अल्कोहोल पिणे, ड्रिंकिंग अल्कोहोल, दारू पिणे, व्यसन, तंबाखू खाणे, दारू पिणे, हे चुकीच्या सवयी आहेत आणि त्याचा आपल्या व्यक्तिमत्व विकासावर परिणाम होतोच, पण आपल्या आरोग्यावर देखील परिणाम होतो. मी असे व्यक्ती पाहिलेले आहे की ज्याचं 30 वर्षाचं वय, पण दारू पिऊ त्याचा लिव्हर खराब झालेला आहे, त्याच्या किडन्या गेलेल्या आहेत. तर ह्या एकंदरीत ह्या सवयी चुकीच्या आहेत. पुढे जाऊ आपण. आता हे पण कॉमन गोष्ट पहा, युजिंग युअर स्मार्टफोन टू मच. मी काही मुलं अशी पाहिलेली आहे की लहान मुलं, 2 वर्षाचा 1 वर्षाच्याला काही कळत नाही, पण हा मुलगा बघा मोबाईल, कायम मोबाईल, त्याच्याकडून जर मोबाईल काढून घेतला तुम्ही तर ते लगेच अकाउंट चालू करतात आणि जोपर्यंत त्याच्याकडे मोबाईल देत नाही तोपर्यंत झोपतच नाही. आता मोबाईलवर गाणे ऐकत त्याच्या आई वडिलांची सवय लावलेली असते की बाबा तू काम करू देत नाही ना मला, मग हे घे मोबाईल आणि तू हे कर, काय ऐकत बस. म्हणजे ही सवय अक्षरशः चुकीची आहे. आपल्या अवतीभोवती ही लोक आपल्याला पाहायला मिळतात
की मोबाईल पहा. ती लहान मुलं, मी अक्षरशः अनेक मुलं अशी पाहिलेली आहे, पहिले म्हणजे 1-2 वर्षाची, की त्याचे आई वडील त्याला खुशीनं हौशीनं मोबाईल देतात, झोपतो तो मोबाईल ऐकत ऐकत, गाणे पाहत किंवा गेम खेळतो. म्हणजे माणूस त्याचा ॲडिक्ट होतो. ही पण आपली एक चुकीची सवय आहे. त्यानंतर टेकिंग टू युअर सेल्फ, स्वतःविषयीच बडबड करणं, स्वतःला आरशामध्ये निहाळणं, ही पण चुकीची सवय. किंवा आरशा समोर जाऊन आपण विनाकारण काहीतरी बडबड करणं, हातवारे करणं, ही पण टेकिंग टू युअर सेल्फ, स्वतःला करमणूक करणं, स्वतःची करमणूक स्वतः करणं, हे देखील आपली चुकीची सवय आहे. त्यानंतर सतत व्हिडिओ गेम खेळणं. तुम्हाला लक्षात आलं असेल आता की व्हिडिओ गेममुळे बऱ्याच मुलांनी आत्महत्या केलेल्या आहेत. पबजी नावाचा गेम, लोकांनी तिला विनाकारण 7-7व्या 8व्या मधल्या उड्या मारलेल्या आहेत, फाशी घेतलेली आहे. म्हणजे त्याला विनाकारण हे असतं, त्याला ही सवय लागतात व्हिडिओ गेम खेळणं. त्यानंतर युजिंग ड्रग घेणं. नार्कोटिक डिपार्टमेंटने आत्ता मागे परवा सुशांत राजपूतच्या आत्महत्या प्रकरणामध्ये कित्येक लोकांना या नार्कोटिक डिपार्टमेंटने ड्रग घेताना सवय असणाऱ्या लोकांना अटक केलेली आहे. अजूनपर्यंत ते सर्च ऑपरेशन सुरू आहे. काही लोकांना विनाकारण ड्रग घेण्याची सवय असते. तर ह्या सगळ्या चुकीच्या सवयी आहेत. मग वाईट सवयी कोणत्या, त्या आपण टाळल्या पाहिजेत आणि चांगल्या सवयी आपल्याला जळवल्या पाहिजे. आपल्या आरोग्याला ज्या चांगल्या आहेत त्या आपण घातल्या पाहिजे. ते सिम्बॉल आहे बघा चित्राचा, तर तुमच्या लक्षात येईल ओके आपण चांगल्या सवयी कोणते. बघा हे दोन्ही मुलं एक सांकेतिक याच्यामध्ये दाखवलेले आहे. पिझ्झा, बर्गर, हे जे मी आत्ता सांगितले ज्या 15-20 सवयी, त्या सगळ्या ह्या व्यक्तीला आहेत. आणि या व्यक्तीला फलाहार घेणं, चौरस आहार घेणं, चांगलं आरोग्य राखणं, चांगल्या सवयी आहेत. तर त्याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होत असतो, त्याच्या मेंदूवर त्याचा परिणाम होत असतो, त्याच्या सवयीवर त्याचा परिणाम होत असतो आणि त्याच्या व्यक्तिमत्वावर त्याचा परिणाम होत असतो. मग ह्या ज्या सवयी आहेत, चांगल्या सवयी कोणत्या आहेत, तर त्याही आपण पाहिल्या पाहिजे. म्हणजे याचा अर्थ बॅड सवयी, चुकीच्या सवयी, वाईट सवयी आपण पाहिल्या, त्याच्या विरोधात ज्या येतात त्या चांगल्या सवयी. या वाईट सवयी करू नये म्हणजे आपोआप आपल्याला चांगल्या सवयी लागतात. तरी देखील एक 7-8 सवयी ज्या आहेत, आपल्याला चांगलं जीवन, चांगलं आरोग्य, हेल्दी लाईफस्टाईल जर जगायची असेल तर आपल्याला ह्या सवयी पाळल्या पाहिजे. त्या कोणत्या आहेत त्याच्यावर आपण चर्चा करूया. त्याच्यानंतर बघा, लुक ऑन द ब्राईट साईड. एका नाण्याला 2 बाजू असतात. कधी पण चांगली बाजू आपण, ब्राईट साईड, चमकती बाजू आपण पाहिली पाहिजे. कोणती गोष्ट घडताना त्याच्या मागे 2 गोष्टी असतात, 2 कारणं असतात, 2 बाबी असतात. त्यामधून चांगली बाब आपण कायम, ब्राईट साईड आपण कधी पण पाहिली पाहिजे, जेणेकरून आपल्याला ती चांगली सवय लागेल. चांगल्या गोष्टी पाहिल्या पाहिजे. म्हणून आपल्याकडे म्हण आहे बघा मित्रांनो, की मित्र बनवताना चांगले मित्र बनवले पाहिजे की ज्याच्या सवयी आपल्याला लागतील, आपली सवय त्यांना लागेल आणि त्यांच्या दोघांचं मिळून. इट इज इम्पॉर्टंट ऑफ पॉझिटिव्ह मेंटल ॲटिट्यूड. आपल्यामध्ये कायम पॉझिटिव्ह मेंटल ॲटिट्यूड पाहिजे कायम. आता हे बॉल जे दाखवलं ना, हे सिम्बॉल आहे लुक ऑन द ब्राईट साईड. आता हा जो बॉल आहे मित्रांनो, या बॉलच्या समोरची भाग आपण पाहिली पाहिजे जी राईट साईड. त्यानंतर एक्सरसाइज आपण केला पाहिजे कायम. जो चांगलं आरोग्य, रोज लवकर निजे लवकर उठे त्याच आरोग्य भेटे, अशी एक आपल्याकडे सुभाषित होते. की लवकर झोपलं पाहिजे, लवकर उठलं पाहिजे. लाईफ हेल्दी पीपल एन्जॉय करतात, एक्सरसाइज एन्जॉय केली पाहिजे. आणि इथं बघा हे काय करायचे म्हणजे झोपली ती त्या याच्यावर, सायकलवर.
तर हे हेल्दी पीपलचं लक्षण नाही. हेल्दी पीपल काय करतात, ते नेहमी आपलं एक्सरसाइजमध्ये रोज आपले 24 तासामधून एखादा तास तरी आपल्या आरोग्याला देतात, आपल्या चांगल्या सवयी देतात. आणि 24 तासामधून आपण किमान 1 तास रोज आपण व्यायाम केला पाहिजे, आसन केलं पाहिजे, प्राणायाम केले पाहिजे, योगासनं केली पाहिजे. तर ही एक आपल्या जीवनामधली चांगली सवय आहे. त्यानंतर बघा, प्रिपेअर हेल्दी मील्स अहेड ऑफ टाइम. हेल्दी मील घेतलं पाहिजे. पिझ्झा, बर्गर हे खा तुम्ही, पण नेहमी रेग्युलर ऑफनली नको. हेल्दी लंच घेतलं पाहिजे. सूर्य मावळतील रात्रीचं जेवण लवकर केलं पाहिजे. माझे एक संबंधित आहेत, ते सकाळी 12 वाजता उठतात, कॉलेजला 1 वाजता, शाळेत 1 वाजता, कॉलेजला जातात 1 वाजता, 5 वाजता आले की झोपून राहतात. तर रात्री 10पर्यंत झोपतात, 10 वाजता उठतात, आंघोळ करतात आणि मग जेवतात. मग 1 वाजता परत झोपतात, सकाळी 10ला उठतात. तर ही सवय ही काही हेल्दी मील घेण्याची नाही. तुम्ही वेळच्या वेळेला जेवा, चांगलं जेवा, चौरस आहार घ्या, हेल्दी फूड घ्या, फास्ट फूड टाळा. ह्या गोष्टी आपल्याला चांगल्या सवयीमध्ये आपण मोडलं पाहिजे. भाजीपाला खा, हिरव्या भाजीपाला खा, पिवळी संत्री फळं खा. म्हणजे फळा निसर्गानं ज्या गोष्टी तयार केलेल्या आहेत त्याच गोष्टी आपण आपल्या आहारामध्ये समाविष्ट केलं पाहिजे. त्यानंतर मेक हेल्थ अ प्रायोरिटी इन युअर लाईफ. आपली प्रायोरिटी ठरवा की आपल्याला आरोग्यासाठी काय आवश्यक आहे, आपण काय केलं पाहिजे, कॉन्शियस राहिलं पाहिजे आपल्या आरोग्याविषयी. म्हणजे आपण प्रायोरिटी ठरवा की पहिलं काय करायचं आपल्याला, दुसऱ्यांदा काय करायचं, तिसऱ्यांदा काय करायचं. कारण हेल्थ इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट प्रायोरिटी. आरोग्याला आधी प्राधान्य द्या. आरोग्याला जर आपण प्राधान्य दिलं नाही तर आपली हेल्थ बिघडते आणि आपण आजारी पडतो. प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या आपल्या व्यक्तिमत्वावर त्याचा परिणाम होत असतो, हे लक्षात ठेवा. त्यानंतर चांगल्या सवयीमध्ये पुढची सवय, डोंट बिलीव्ह इन डायटिंग. काही लोक बघा विनाकारण डायटिंग करताना दिसतात. विनाकारण डायटिंग, माझं वजन वाढलंय मी डायटिंग करतो. डायटिंग करणं हा तात्काळ परिणाम देणारा घटक आहे, पण लाईफ लॉंग तुम्हाला जर आपल्याला जर हे करायचं असेल तर नियोजन करा. डायटिंग करून फायदा नाही. जेवताना असं म्हणतात आपल्याकडे का आपल्याला जेवढी भूक असेल त्याच्यात 3/4 खा आणि 1 हिस्सा ठेवा, परत मोकळा ठेवा. पण लोक आधाशीपणे जेवतात आणि आधाशीपणे जेवल्यानंतर मग त्याचा परिणाम त्याच्या आरोग्यावर होतो. म्हणून डोंट बिलीव्ह इन डायटिंग. डायटिंग म्हणजे जास्त चरबी झाली, जास्त काय म्हणू आपण त्याला, की जास्त आपलं कोलेस्ट्रॉल वाढलं, फॅट जास्त झालं की लोक डायटिंगला करतात. 2-2, 3-3 दिवस उपाशी राहतात. उपाशी राहून जमत नाही. काही प्रकारामध्ये जेव्हा जेव्हा आपण उपाशी राहू तेव्हा तेव्हा आपल्या शरीरातलं चरबी जी जळत असते, हा भाग तात्पुरत्या स्वरूपामध्ये बर्न होत असते. म्हणून काही लोकांचे चुकीचे समज डायटिंग करतात. म्हणून इटिंग वेल इज अ लाईफ लॉंग एंडेवर. चांगलं खा, चांगलं आरोग्य राहील. चांगलं खाल्ल्यानंतर भरपूर जीवनसत्व खनिजं तुमच्या आहारामध्ये असतील. आपोआप तुमचं शरीर जे आहे ते ज्या साच्यामध्ये तुम्हाला वाढवायचे त्याच साच्यामध्ये ते वाढवेल. डोंट बिलीव्ह इन डायटिंग. त्यानंतर ईट ब्रेकफास्ट एव्हरी मॉर्निंग. एक संशोधन झालेलं आहे की आपण 2 वेळा जेव्हा जेवतो, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण. तर दुपारचं जेवण हे 1 ते 2च्या दरम्यान आपण घेतो. म्हणून आपल्याकडे कर्मचाऱ्यांना दुपारची सुट्टी असते 2 ते 3च्या दरम्यान. तर त्यावेळी त्याने तो जेवला पाहिजे. म्हणून लोक ऑफिसमध्ये डबा घेऊन येतात आणि सकाळी ब्रेकफास्ट घेऊन येतात. म्हणून ईट ब्रेकफास्ट एव्हरी मॉर्निंग. प्रत्येक सकाळी आपण ते ब्रेकफास्ट केलं पाहिजे आणि त्या ब्रेकफास्टमध्ये
सारख्या त्याच गोष्टी नको. व्हरायटी ऑफ फूड त्याच्यामध्ये पाहिजे. वेगवेगळा ब्रेकफास्ट आपण केला पाहिजे, जो आपल्याला एनर्जी देईल, जो आपल्याला लोह देईल, जो आपल्याला खनिज देईल. ब्रेकफास्ट आपण घेतला पाहिजे. त्यानंतर आवश्यक ती झोप पण आपण घेतली पाहिजे. असं म्हणतात की 7 ते 8 तास प्रत्येक व्यक्तीने रात्री झोपलं पाहिजे. दिवसा झोपून फायदा नाही. म्हणजे 7 ते 8 तास झोपायचं, मग दिवसा झोपा असं काही नाही. आता काही लोकांना रात्रीच्या ड्युटी असतात, तो भाग सोडून द्या. ते त्यांचं जीवनामध्ये आवश्यक असल्यामुळे रात्रीचं असतात. पण सतत रात्रीच्या ड्युट्या सुद्धा कोणी देत नाही. महिन्यामध्ये शिफ्ट बदलते, 8 दिवसाला शिफ्ट बदलते. पण मित्रांनो, आपल्याला आपलं आरोग्य जर चांगलं ठेवायचं असेल तर आपल्याला महत्वाचं ही गोष्ट आहे की प्रत्येक रात्री आपण 7 ते 8 तास झोप घेतली पाहिजे, शांत झोप घेतली पाहिजे. त्यानंतर पुढची हॅबिट आहे, ईट हेल्दी स्नॅक. हेल्दी स्नॅक आपण खाल्ले पाहिजे. हेल्दी, आरोग्यास उपायकारक घटक आपण आपल्या स्नॅकमध्ये घेतले पाहिजे. नेहमी काजू, बदाम, द्राक्षे, हे अंजीर, दूध, हे स्नॅक आपण घेतले पाहिजे. आमल, व्हेजिटेबल्स, फ्रूट, हे आपण नट, वेगवेगळे आपण हे खाल्ले पाहिजे. कायम ते खाल्ले पाहिजे. आपण फक्त कमीत कमी वेळा खातो ते. आणि आपल्या आरोग्याला आपल्याला लवकर, मी सुरुवातीला सांगितलं तुम्हाला की वाईट सवयी आपल्याला लवकर लागतात, चांगल्या सवयी आपल्याला लागत नाहीत. आणि चांगल्या सवयी लागण्याला उशीर जातो आणि व्यक्ती त्याचा कंटाळा करतो. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण आज चांगल्या सवयी, वाईट सवयी या बाबतीत चर्चा केलेली आहे. मी परत एकदा तुम्हाला याद्वारे विनंती करतो की तुम्ही चांगल्या सवयी आपल्या आरोग्याला ज्या चांगल्या राहतात त्या सवयी आपण जोडा. वाईट सवयीपासून दूर व्हा. आपल्या मित्रांना, नातेवाईकांना, आपल्या मुलांना, सगळ्यांना ज्या वाईट सवयी असतील त्या वाईट सवयी त्यांच्या वेळीच रोका, जेणेकरून त्यांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होणार नाही. प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या त्याच्या व्यक्तिमत्व विकासावर परिणाम होणार नाही. हे आपण या प्रसंगी